अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, निराशाग्रस्त मनाला मनोरंजनानं संमोहित करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या भूतम भयम या चित्रपटातील कलाकार। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम अभिनेता करण सोनावणे, नील साळेकर, सगळ्यांचा लाडका मनमित पेन, साता समुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवून मराठीची शान उंचावणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम, अभिनेता शुभम जाधव, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि भूतम भयम या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर। तुम्हा सगळ्यांचं जत्रेत मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, गावी आलेल्या भाऊजींची सरबराई करण्याचा मेहुणानं बांधलाय चंग। चला बघूया त्यामुळे भाऊजींना काय काय सहन करावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकरांना। अरे काय झालाय काय तुम्हाला? आल्यापासून नुसतं पितावच आहे। अरे ती बिर्याणी आणली, ती शाप वाटायला लावलात काय? अरे गार झाली असेल, आतमध्ये कोंबडी शाप जो कुमाटली असेल। खा की नाही, मेलो पिणार नाही तर कधी। अरे ते भाऊजी कधीपासून कोल्ड्रिंक पितायत, त्यांना जेवाय बोलला की ना पाहुणे आहेत भाऊजी नो जेवायला चाल जेवायला। ठीक आहे ठीक आहे चालेल, अरे नाही रे, मी ओके, मी नाही पित आहे। नको हा नको नको, मी ओके आहे। भाऊजी बसा। काय झालं? मी काय नाही बघ रे, हाड, तुमच्या आईला खा बिर्याणी तुमची। भाऊ काय केलं ना, मस्त आहे काय झालं? अचानक भडकले आहे ते। अरे ते कधी भडकत नाही, शांत माणूस तो, देव माणूस तो। ए, इकडे कोल्ड्रिंकच प्यायले आहेत ना? कोका कोला पियाले। बोका कोला आईला कोल्ड्रिंकने तापलेला माणूस पहिल्यांदा बघितला। नाही नाही मजा। मी ना ऐकलेला काय काय लोकांना कोल्ड्रिंक पण लागतं। हो दारू बेकार बोल बोल जा, बोल। तिकडे आहे जावा। कानपड पुटत इकडे नाही काय झालं काय भाऊजी? काय झालं काय? ए चल, खा तुमची बिर्याणी, मला नको ती। नको नको, काय झालं भाऊजी? काय प्रॉब्लेम? हे बघ, मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो। अरे बसवलं कशाला? त्याने मला बसायचं नव्हतं ना। काय झालं, बऱ्याच दिवसांनी तुम्ही आले म्हणून बसले। तुम्ही आता 4 वर्ष झाली सोडली तर आम्ही त्याला काय करणार ना भाऊजी। तर ते काय झालं, ते तू बसवलं ना, ते मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो ना हा भाऊजी। ठीक आहे, तुम्ही आवरा लवकर, पटकन घरी सोड, मला थांबायचं नाही ते। चला ना मग, तुम्ही काय झालं का? तुम्हाला का करताय? अरे माझ्या मांडीच्या मागच्या बाजूला बेंड आलंय। बेंड आलं म्हणजे? उबाळ उबाळ उभा? उबाळ आलंय आणि त्याने बसवलं रे मला। सॉरी सॉरी, मग कसं होतं ते? नाही ना, मी अरे ते काय, मी येणारही नव्हतो, मी रात्रभर आराम करणार होतो घरी। आताच आलो तुमच्या गावी। बरं, भाऊजी माझे मित्र आहेत, चला घेऊन आलास तू। बरं, येताना मेडिकल पण सगळे बंद। तर मुंबई सारखं नाही, ते रात्री लवकर बंद होतं, पण मी त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो अरे तुम्हाला। काय, कालपर्यंत ओके होतं जरा, म्हणजे होतं, एवढं दुखत नव्हतं। आता ते एसटी मधनं आलो ना, बरं बरं, रेक्झिन गरम गरम झालं, ते आता ठसठसतंय, ठसतं आणि बसवलं रे त्याच्यात। होय 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 ना। सॉरी सॉरी, तुम्ही
तुम्ही आता काय करा, तुम्ही माझे चला. हा. तुम्ही आता अजिबात बसू नका तिकडे. लगेच घरी जाऊ. मला ते सहन नाही होत रे. तुम्ही बिर्याणी खा, उभ्या उभ्या बिर्याणी खा, बसू नका. हा? लवकर आवरूया. बोला हे लेग पीस टाक मला एक. या, चल एक पीस. मँड्या आहे सॉरी बोल बाबा मी फक्त एवढाच वडला त्याला भाऊ रे त्यांचं माझं काय हे नाही आहे रे. हो, भाऊजी. भाऊजी बसा भाऊजी. काय गेलेस तू बाबा थांब. अरे बाबा, अरे सांग ना मारतायत ती, आणून आणून बसवतायत. अरे भोजने बाबा माझी सोने थांब. अरे आई भोजने, अरे माझे भाऊजी आहे ना, त्यांच्या मांडीला ना बेंड आलाय. बेंड म्हणजे बेंड रे बेंड. एवढं काय मँड्या अरे बेन बेन बेंड अरे उबाळ उबाळ ही हीटचा त्रास आहे काय ही हीटचा आहे मी आवरा मंदार मला घरी सोड, मला नाही थांबायचं. ए, अरे मी पीत पण नाही यार. ए मँड्या ए आपल्याला फोडायचं आहे काय ते पडतात का उभाला? असं नाही. आणि तुला बोललो ना चार चौघात बाबा. नको बोलते. असं वाटतं ऐकायला भाऊजींच्या मांडीला बेंड नको ना ते. अहो भाऊजी चार चौघ नाही, आपलीच माणसं आहेत भाऊजी. तरी पण थांबा. काय करायचं मी काय काय बोलतो, आपले कुठे मेडिकल आहे काय? मेडिकल आहे ना, लवकर लवकर मेडिकल आहे. चल चल बस. अरे बाबा. अरे हँडलच नाही. हँडल कुठे? अरे ए भावा ए सांगतो विली मारशील. काय काय मेडिकलला काय आणायला जाणार आहे? डोल्यात बघ डोल्यात काय आणायला काय इकडे पमे डोळ्यात नको पकडू. हा बसला म्हणून बसतो मी. नेहमी तो बसल्यावर बसतोस तू भाऊजी काय हवंय अरे काय? काय नाही कशाला मेडिकल वगैरे चार चौघात होणार सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नको ना हा, ते. आपले आहेत सगळे आपले काय हवंय काय हे पाहिजे होतं दुःखशामक पट्टी येते ना ती. बोका बोकाची पट्टी हा. बोका बोकाची पण हरकत नाही, ते होईल उद्यापर्यंत. काय नाही भाऊजी आता भाऊजी ए थांब गट्टूला फोन लाव ए नको रे, फोन बिन नका करू. कशाला? गट्टूचं मेडिकल आहे अरे पण काय सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नका ना. ऐका पण ना. आपल्या खाच्यातला आहे अरे खाच्या अरे पम्या त्याचे मेडिकल बंद असणार ना आता. अशी वाजवू काय? काय अरे गट्टू मेडिकलचे माग नाही का राहतो, तो मागणं आत जाईल आणि पट्टी आणून येईल लगेच. तुला फोन. काय पण मी तेच सांगतोय. नाही भाऊजी भाऊजी, तुमची मांडी आता आमची मांडी आहे. थांबा तुम्ही. ए पम्या, हा गट्टे फोन नाही उचलीत यार. सोट्याला फोन लाव. सोट्याला. ऐका ना ही ऐका ही मला नावं अजिबात नाव गट्टू सोट्या हे नका रे. या नावाच्या लोकांना का फोन करतात नका ते. ऐका डॉक्टरकडे जाईन मी उद्या. सोट्या काय करतोय? माशाने गेला होतास? आता मजा आहे तुमची. पाऊस नाही सुरू झाला नी चटणी. उद्याचा बोल ना उद्याचा बोल तुझ्या ना मारली बोवा त्याच्या मारली अरे पम्या, उद्याचा बोल अरे एक खुद्यान फोन केला तर बुवा त्यानं कायनो बायनो सांगितलं तर माणूस की ऐका नको. अरे बाबा इथे माणुसकीला उभेलू आलाय तू काय करतो साहेब हो ऐक सोट्या काय ऐक. बाबा हे ना तू ऐक सगळं बाजूला ठेव. ऐक काय झालं माहितीये, चार चौकात सांगण्यासारखं नाही, कारण मुंबईचा माणूस आहे, त्याला awkward होतं. हा तेच बोलतो. ऐका आपलं मँडी आहे ना, मँडी. हा त्याच्या भाऊजीच्या मांडीला बेंड आलं. उभलं हा मांडीला सोट्या. अरे नव ऐक सोट्या ऐक. हा मांडीवर हा मांडीला उभाला आलाय तर त्यानं ती ह्याची एक मिनिट थांब. ऐका ना नको ना. आधी पट्टी. मांडी सांगायला लाज वाटतं, तो वेगळं समजतोय. कसली पट्टी हवी? दुःखशामक ऐकलीस हा? हो भाऊजीचा आवाज होता. वेदना पोचल्या काय? हा नो ती हा पट्टी हवी होती तर नारे धसधसते बिचाऱ्याचं दुखणं बघवत नाही. हा तर आपला हा कोणता
गड्डे आहे ना गड्ड्या त्याला काय कर तू जा नाही तर एखाद्या माणसाला पाठव. अरे अजून माणसांना सांगतोय तो. ऐक ना, हे कशाला करतात? नको, सांग ना त्यांना. का कोणला आंगड्याला फोन लाव. आंगड्या काय हा आता त्याला तिचे का पण मिळेल चालेल. नाही नाही पण ऐक तुला मिळाली ना तर असू दे. एकाने ह्याला 2 मिळाले तर का वाया जात नाही. 2 मांडे आहेत तर दोन्ही आपण ए बाबा ए काय आणि ऐक अबो 4 चौघात फक्त सांगू नको हा कारण मुंबईचा माणूस आहे ना तर ऑकवर्ड होतो. हा ठेव आता ठेव. भाऊजी तुमचं काम आता झालेलं आहे. आपलं आंगड्या आहे ना आंगड्या. आता हा हे बघ, मला ना ही नावं अजिबात सोट्या, गट्टू, आंगड्या ही नावं मला ही काम आहे त्या माणसं ही जगात या. ऐका, आंगड्या आंगड्या ह्या नावाची माणसं नसली पाहिजे. आणि मुळात माझ्या मांडीचं बेन आंगड्याला नको सांगू. आंगड्या आपला आहे तो आंगड्या. आंगड्या भाऊजी चायनामन बॉलर कसला आत आणतो माहितीये काय? विशुता त्याचा जावई हा त्याचा आहे ना किराणा आणि जनरल स्टोअरचं दुकान आहे पण त्याच्याकडे पण ती ती पट्टी मिळते. अरे तर आणतो बोलला. आंगड्याला फोन लाव पटकन बाबा. अरे नका, अरे मी बोललो 4 चौकात सांगू, हे सगळ्यांना सांग. ऐक ना माझं. पट्टी मिळून साहेब तुम्हाला बरं भाऊजी वाटलं. काय आहे कसं आहे गावाच्या इज्जतीचा सवाल आलेला आहे. अरे काय भाऊजीची मांडी, गावाची इज्जत कुठून आली याच्यात? हॅलो आंगड्या डोले उघडून हा हा काय करतोयस हसरून टाकतोयस. आयला मजा आहे तुमची. किती वाजले कामाचं बोल ना कामाचं ते हे आहेत ना. आंगड्या आंगड्या हे काम कर हातरून बाजूला ठेव एक बाजूला नाही नाही विषय तसा ऐक 4 चौघात सांगण्यासारखं नाही आहे कारण हे तरी वाक्य नको बोलूस रे, तू सगळ्यांना सांग. हा नाही अरे 4 चौघात सांगण्यासारखं काय नाही कारण मुंबईचा माणूस आहे त्याला ऑकवर्ड वाटतं. आपला मेंढी आहे ना हा बरोबर ओळखला ना तुला. मेंढीच्या भाऊजीच्या मांडीला उभालू आलाय. हा मांडीला रे मांडीला. माझ्या बोलण्यात घोल आहे का तुमच्या ऐकण्यात घोल आहे रे. भाऊजीच्या मांडीला बेंड आलेला आहे. विषय सांग विषय. हा, तर हे झाला बंद केलास. तर त्याला ना ते धसधसते रे धसधसते त्याला ही पट्टी जल्ली ती पट्टी आंगड्या ऐक बा पट्टी दुःख शामक. ऐकलीस हो भाऊजीचा आवाज आहे रे बिचारा बेचैन झालाय. हो तर त्याला ती पट्टी ना पट्टी ती आम्ही पामेलच्या शेतात आहे ऐकलंस. पचकन 3 मिनिटात ती पट्टी घेऊन पाठव. काय अरे हा मुंबईचा आहे. तुला आधी सांगता येत ना आंगडे एवढा बडबडलो तरी तू आधी सांग ना. हा ऐक आता ऐक काय करशील फक्त आहे ना मी नाही पट्टी नाही दिलीस तरी राहू दे. कशाला लावलाय फोन? पट्टीचं राहू दे, मग फोन कशाला लावला? ऐक ना. फक्त आहे ना 4 चौघात सांगू नको. मुंबईचा माणूस आहे ना त्याला ऑकवर्ड वाटतं. हा ठेव फोन ठेव. त्याला सांग भाऊ मुंबईतच आहेस. ओ सांगेल तुला नंतर लय सुस्त फोन ठेवले हो. पुढे बाई सवय आहे त्याला विषयाचा बोलायचं तर पुढचा कशाला बोलतोस. काय सांगितलं त्याला 4 चौघात सांगू नको म्हणून. अरे पण 4 चौकात सांगू नकोस. तू 4 चौकांना सांगितलं तर कळतंय का तुम्हाला? नाही ना भाऊजी 2 वडा यांच्या. अरे पण माझ्या मांडीचा प्रश्न तुम्ही जागतिक प्रश्न करून ठेवला, कळतंय का तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. ह्याला माझ्या मांडीचा याला ना अक्कल नाही. 4 चौकात आपण काय सांगतोय सगळ्यांना हा बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. असं वाटतं ऐकायला? हा बेंड मांडीला मांडीच्या भाऊजीला कसं वाटतंय? बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. ऐक ना कसं वाटतंय? मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजीला. बेंड आले मांडीला मेंढीच्या भाऊजी. काय करताय? अरे मांडीवर गाणी कसली रचताय? ए पम्या काय इज्जतीची घालवतोय यार तू. काय इज्जतीची घालवतोय. भाऊजीला गाणी करतोय तू यार. अरे नाही रे बाबा नाही. अरे ते दुखतंय मला, ठसठसतंय. कधी बांध तुम्ही नाचताय यार. भाऊजी तर मीटर मध्ये आला ना पटकन. अरे पण भाऊजी मी माफी मागतो तुमची. काय कालवा लावलाय रे तुमच्या काय चाललंय.
त्यांच्या मायला तुमच्या मस्तीला आलाय वेर आम्हाला तुम्हाला गाबड्यानं अक्कल आहे का सॉरी हा? दारूचा कार्यक्रम चाललाय का दारूचा कार्यक्रम चाललाय का नाही साहेब साहेब काय सॉरी करताय सॉरी हा? साहेब मी नाही पाहिलं मी सॉरी बोलतो ए आवरा आवरा लवकर आवरा सॉरी साहेब सॉरी ए आवरा लवकर वावरं गेलं. ओजी माने मामा आपलेच आहेत इथलेच आहेत त्यांचं बाजूला शेत आहे इकडं पाणी सोडाय आलं उसाला हा कोकणात त्यांनी ऊस लावलाय वेगळे आहेत ते. अरे वेगळे आहेत. आमच्या नादाला लागू नको आम्ही कुठं काय? आम्ही जाईल तिथं ऊस लावतो अरे बाबा कळलं का तू लय जाणं म्हणू नको ही काय झालंय आता बोला. उरका लवकर साहेबांचा राऊंड अप आहे कळलं का हो. मग पुन्हा त्यांनी धरल्यावर माझ्याकडे तोंड बारीक करून बघत बसतं मग अहो नको नाही ती माझे भाऊजी आहे. हा? भाऊजी आहे माझी. असं भाऊजी येतोय अरे काय पाहुण्याला का बसा की उभं काय तुम्ही बसा निवांत तुम्ही इकडे या. माने मामा माने मामा माने मामा माने मामा वितूची नांगी निघाला का? नांगी निघाला का? नांगी नांगी ठेचली हो तुम्ही ऐका माझे भाऊजी आहे ना त्याच्या मांडीला बेंड आलाय काका तुम्ही त्याच्यावर मारली होय सॉरी सॉरी भाऊजी तुम्ही तिथं हे केलं अरे पाहुणं सॉरी लागा खरंच बेंड म्हणजे हे फोड आलंय उभा सॉरी लागा मला माहित नव्हतं खरंच आपण आईसोबत मला चूक झाली माझी खरंच तुम्ही हे नाही हा तुम्ही बसतो नाही, असं. होईल ते होईल काय काय मला माहित नव्हतं ना नाही तर मी नाही, कसं हरकत केलं असतं ते चुकून झालं आणला लागा तुम्हाला सॉरी ते होईल बरं होईल काय होईल म्हणजे व्हायलाच पाहिजे होणार ते होणार ते नाही होऊन कुणाला सांगते ती होईल बेडाचं बेकार असते बरं का बेडाचं लई ओबाळा म्हणलं की लई तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी म्हणजे कळतच नाही हो हो आहे का नाही आहे ती नाही नाही मला पण नव्हतं दुसऱ्या दिवशी मंगडी जाऊन देतोय ए मी हाय बरं का हा. सेम मला जाणवलं ते तिसऱ्या दिवशी म्हणजे मग ठण 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 करायला लागतंय तुम्हाला सांगतो आजचा माझा तिसरा दिवस आहे वाटतं. मग? ठस ठसत आणि चौथ्या दिवशी तुम्हाला सांगतो इकडे ताटच होणार. भाऊजी बसा असे बसा असे बसा सांगतो तुम्हाला भाऊजी आम्ही तुम्हाला वारा घालतो तुम्ही नका घालू हा माने मामा काय काय अरे लगा, करता आता मला माहिती असतं लगा मी काय मुद्दाम करतोय रे. मला माहित नव्हतं हाय काय सॉरी सॉरी ऐका अरे वजा कासिमबाई हा सांगा जगाला सांगा कासिमला सांगा वासिमला सांगा भाऊजीच्या मांडीला पेंट आलाय अहो ऐका ना सगळ्यांना दाखवा भाऊजीची मांडी अहो तसं नाही हो सांगायला लागेल कासिम भाऊ एकमेव माणूस आहे गावातला जो उपाय करू शकतो जालिम उपाय कळलं का तुम्हाला बरोबर आहे. मग कासिमाला फोन ऐका ना कासिमाला सांगतो की देऊन हे नका करू ओ मंदार मी सांगतो रिंग वाजती रिंग वाजती सॉरी हेलो कासिम भाई सुनो की वो क्या हुआ है वो मेंढी के बाबूजी के मांडी को बेंड आया है तो वो ये हो रहा है वो बैस नहीं सकते वो तो वो ठस 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 हो रहा है वो चार चौगा में मत बोलू हाँ वो सुनो सुनो चार चौका में बोलो मत वो कैसा है ना वो मुंबई का आदमी है तो थोड़ा सा ये हिचक रहा है वो तो थोड़ा थोड़ा तर कौन सा पान लगाते हैं उसको आप अरे वो नहीं कि भाज के लगाते हैं पान वो कौन सा पान रहता है बात हाँ? केलं का ते? अरे नहीं क्या वो अरे वो बड़ा जो हाँ वही चलेगा चलेगा वय वय चाललंय का? चलते चलते काय पाहू ना हा. चडी काढा ए कशाला काय बोलताय ते कशा हा हा काय कशाला स्वतःच्या कानाने ऐक हे वाक्य पाहुणं चड्डी काढा कसं वाटतं ऐकायला कशाला काय बोलताय ते अहो ऐकून घ्या की पाहू मला आम्हाला काळजी कुठे बोलतोय काय उगत चाललंय का सांगा मला ती काय म्हणला भाई की त्याचा ओबाळ्याचा व्हिडिओ करून पाठवा हा म्हणजे त्याला बघून कळल हा. कुठलं पान लावायचे आणि कुठल्या साईजचं लावायचे अंदाजे येडाय का रे भाऊजी ए भाऊजी चड्डी काढा अरे काय त्या कासिमने उद्या सोशल मीडियावर टाकला व्हिडिओ काय करू मी अरे हे भाऊजी चड्डी काढा हे अजून वाईट वाक्य ऐका ना अरे, तुम्ही हे करू नका तुम्ही आयला माझं मी पुरका चाले उगार इकडे आलो बघ मला ना थांबून चाललोय भाऊजी अरे भाऊजी भाऊजी गेले
त्यांना सांगा कुणीतरी चार चौकात बोलू नका, मुंबईचा माणूस आहे त्याला धर धर त्यांना धर भाऊजी! भाऊजी भाऊजी! भाऊजी भाऊजी! भाऊजी वा 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 व्हेरी वेल डन बॉयज, हिलेरियस परफॉर्मन्स. कडक. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. वा प्रसाद वा वा बहारदार बहारदार. एकेकाचं कॅरेक्टरायझेशन म्हणजे ला जवाब. भोजने कमाल केलीस तू, कमाल. म्हणजे तो जो एक मध्ये पॉज घेऊन नंतर परत मांडीला तो होता ना, तो ओ हो बहारदार. पशा कहर एक्सप्रेशन्स होत्या, कहर. म्हणजे प्रत्येक वेळेला तिथे लागल्यानंतर, टच झाल्यानंतर तू एक 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 त्याचा ग्राफ जो वाढवत नेलास त्या वेदनेचा, तो क्लास. म्हणजे फारच मजा आली. आणि हे जे शेत उभं केलंय यासाठी आर्ट डिपार्टमेंटला पण टाळ्या. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला विनोद होता, एक अवघड अशी जागा होती, पण या सगळ्यामधला जो गोडवा होता ना, तो कुठेही हल्ला नाही, याचा मला फार आनंद आहे. मी खूप एन्जॉय केलं, फार मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कडक, मजा आली. Yes, yes.